घोळक्यात तर कोणी शिरतं, घोळक्यात शिरणारा घनश्याम नाही. पण जिथं घनश्याम आहे तिथं घोळका करणारी माणसं आहेत. आणि आजही घोळक्यात नसतानाही घनश्याम दरवडीची चर्चा जास्त होत होती त्यांच्यात. एक तर निक्की, नाहीतर घनश्याम. सूरज तुमच्या टीमचा आहे, सूरजला तुम्ही नॉमिनेट करताय, सूरजला तुम्ही भाव मानताय, सूरजला तुम्ही नॉमिनेट का करताय मग? आणि मला तरी वाटतं सूरज चव्हाण हा ट्रॉफी घेऊन यावा त्याचं स्वप्न आहे. त्यानं आजपर्यंत कधीच स्वप्न बोललेलं नाही सूरज चव्हाण. नमस्कार, मी निकिता शिंदे माय महानगर मानिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. बिग बॉसचा सीझन हा पहिल्याच आठवड्यापासून खूप गाजतोय आणि बिग बॉसचा हा सीझन सुरू होऊन अगदी महिनाच उलटला आहे. यंदाच्या बिग बॉसच्या सीझनमध्ये राजकीय आणि सामाजिक गोष्टींवर परखड मतं मांडणारे छोटे पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे यांनी सुद्धा एंट्री घेतली होती आणि बिग बॉसच्या 6व्या आठवड्यात त्यांनी या घराचा निरोप घेतला आहे. आत्ता माझ्यासोबत आहेत घनश्याम दरोडे. नमस्कार, तुमचं माय महानगर मानिनीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, कशा आहात? मस्त, तुम्ही कसे आहात? आम्ही मस्त. बोला. तुम्ही बिग बॉसच्या 6व्या आठवड्यापर्यंत पोहोचलेलात. हो. एकंदरीत तुमचा अनुभव काय होता घरात? खूप छान अनुभव होता, खूप शिकायला मिळालं, खूप शिकतोय. आपलं कोण परकं कोण सगळं काय ओळखायला मिळालं. आणि अजून ओळख चालू आहे बिग बॉसच्या घरात. खरं बिग बॉस कसं असतंय, दिसतंय तसं नसतंय, जग म्हणून फसतंय हे आपल्याला कळतंय. आणि 6व्या आठवड्यापर्यंत मी गेलो, मला वाटलं नव्हतं मी बाहेर येईल. पण जनतेचा शो आहे, रिॲलिटी शो आहे. त्यांच्या मनात मी कुठेतरी चुकलो असेल जागा करायला तर त्यांनी निश्चित मला बाहेर काढलं असेल. पण नक्कीच मला यांचं खत्त वाटतं की मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही. जेव्हा आम्ही तुम्हाला बिग बॉसच्या घरात एंट्री करताना बघितलं तेव्हा असं कोणीच एक्सपेक्ट केलंच नव्हतं की घनश्याम दरोडे बिग बॉसच्या घरात येतील. तर जेव्हा तुम्हाला बिग बॉसची ऑफर आलेली तेव्हा तुमची घरच्यांची अशी रिॲक्शन काय होती? नाही, नक्कीच मला मी शोचं नाव ऐकलेलं होतं, बिग बॉस बिग बॉस. पण मी शो बघितलेला नव्हता. पण जेव्हा मला ऑफर आली तुम्ही शो करणार का, तर मी थोडासा स्वप्नात असल्यासारखं झालो की मी त्या शोचा विचार करतोय. म्हणून तर कोणी माझ्या मित्रांनी तर टिंगल नसेल ना केली का घनश्याम तुम्ही शो करणार का म्हणून. पण दुसऱ्या दिवशी परत अभिषेक सरांचा फोन आला, घनश्याम तुमचं काय झालं, विचार चालू आहे. म्हणलं सर मी रिॲलिटी शो करतो पण विचारतो, कारण मी माझ्या आयुष्यात कधी एवढा मोठा शो केला नाही रिॲलिटी शो. आणि बिग बॉस सारखा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मोठा शो आला. त्यामुळं विश्वास बसत नव्हता एकीकडे आणि सगळ्यात मोठा शो असल्यामुळे डावलूही शकत नव्हतो. घरच्यांशी बोललो, सिस्टरनी त्यांनी शो बघितल्यामुळे ते थोडे चुकीचे रेक झाले की तुझी उंची कमी आहे, तुला गोळ्या औषधं चालू आहे, तू कसं काय हँडल करणार, तू हट्टी किती आहे, साधे तुला चहा प्यायचा म्हणलं तरी बसेन कप आम्हाला तुझ्या हातात द्यावं लागतो, तिथे कसं करणार. तर मी म्हणलं ठीक आहे, माणसाला परिस्थिती जगायला शिकवती त्याप्रमाणे मी जगेन. तर माझ्या आईने त्यांनी विरोध केला होता, पण माझ्या बहिणीने, माझ्या मित्रांनी, पवन चोरेने समजून सांगितलं, मला पाठवलं आणि मी गेलो बिग बॉसच्या घरात. तिथे गेल्याच्यानंतर माझी एक जर्नी सुरू झाली. काही गोष्टी पचायला जड जात होत्या, ॲक्सेप्ट व्हायला होत्या, काही ॲक्सेप्ट झाल्या होत्या, काही त्रासही होत होता. पण संघर्ष, माणसाचं आयुष्य म्हणजे संघर्ष आहे, त्या गोष्टीतून मी करत होतो. तुम्ही टीम एमधून खेळत होतात, पण त्यानंतर आम्ही निक्कीसोबत तुमची भांडणं झाली. आता मागच्या आठवड्यात जान्हवीसोबतसुद्धा भांडण झाली. तर कुठेतरी प्रेक्षकांना असं वाटत होतं की आता घनश्यामजी एकटे खेळतील किंवा टीम बीमध्ये जातील असं प्रेक्षकांना वाटत होतं. त्याबद्दल तुम्हाला? मग तेच ना, तर प्रेक्षकांना सुद्धा वाटत होतं घनश्याम टीम सोडणार, घनश्याम टीम सोडणार. पण घनश्याम संघ कोणी भांडलं, घनश्याम कसाही वागलं तरी घनश्याम कधीच दगाबाज करत नाही. आणि घनश्यामचं असं असतं, जिथं माणसं जास्त आहेत तिथं घनश्याम जात नाही. जिथं माणसं कमी आहेत त्या माणसांना घेऊन त्यांच्याबरोबर टसलेला मैदानात उतरत असतो. घोळक्यात तर कोणी शिरतं, घोळक्यात शिरणारा घनश्याम नाही. पण जिथं घनश्याम आहेत तिथं घोळका करणारी माणसं आहेत. ते घनश्यामचं ब्रेद वाक्य आहे. कारण तिथं टीम जास्त होती, माणसं तिथं सहज कोणी म्हणलं असतं चला मी तिथं जातो, कारण त्यांच्याकडे टीम आहे, त्यांच्याकडे बहुमत आहे. बहुमत नाही, आम्ही 5च होतो पण सगळ्यांना पुरून उरलो. हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. घोळक्यात शिरून मतं मांडणारा घनश्याम दरोडे नाही, तर घोळक्याच्या विरुद्ध राहून मतं मांडणारा घनश्याम दरोडे सिद्ध करायचा होता मला. त्यामुळं मी कधीच घोळक्यात गेलो नाही. आणि आजही घोळक्यात नसतानाही घनश्याम दरवडीची चर्चा जास्त होत होती त्यांच्यात. एक तर निक्की, नाहीतर घनश्याम. त्यांच्याकडे चर्चेला 2च विषय होते. निक्कीचा विषय संपला की घनश्यामचा, आणि घनश्यामचा विषय संपला की निक्कीचा. म्हणजे त्यांच्या तोंडावर सतत आमचंच नाव राहायचं, घनश्याम असा आहे, घनश्याम तसा आहे, घनश्याम हे, निक्की ऐकत नाही, घनश्याम ऐकत नाही. म्हणजे विरोधकांनी चर्चा करावी, पण नाव आमचं इतकं होतं की विरोधकांनी आमच्या नावाचा जप करावा.
सूरजच्या गेमबद्दल मला विचारायचं आहे किंवा सूरजची वागणूक, तो आता गेम खेळायला पण शिकलाय, सूरजबद्दल काय? नाही, सूरजच्या पहिल्या आठवड्यात सूरज दबत दबत होता. 2 आठवडे सूरज दबला दबला दबला. पण मी एक लहान भाऊ म्हणून सूरजला दबून दिला नाही. पहिल्या आठवड्यापासून सूरज संघ जसा दाबायला लागला तसा मी त्याला धरून दिला नाही. मी बोलत राहिलो, बिग बॉसला सांगत राहिलो, त्याला कन्फ्युजन रूममध्ये बोलवा, सूरज काय होतंय काय नाही. बिग बॉसने 1-2 वेळेस कौतुक केलं की घनश्याम तुम्ही जर चांगले बोलताय तर आम्ही तुम्हाला का आडी हो. कारण मला धोका वाटायचा की लोकांनी म्हणू नाही की घनश्याम सूरजचा वापर करून घेतो बरं का, घनश्याम सूरजचा वापर करून घेतो बरं का. घनश्याम सूरजला बोलायला शिकवतोय म्हणजे सूरज तू तुझी मोठं मान, सूरजला बिघडतोय, सूरजला भडकवतोय हे मला वाटत होतं. कारण मी तर भडकवत नव्हतो, पण मी काय म्हणायचो, सूरज तू बोल चाल, तू बोलायला शिकला पाहिजे, चुकीच्या गोष्टींवर आवाज उठव, तू बोललाच पाहिजे, तुला घरात राहायचं म्हणजे हे मी सांगत होतो. आणि मग एकदा जे, कारण मला माहिती सूरजबरोबर मी काम केलं आहे, तो इतका ॲग्रेसिव्ह आहे. एकदा जर त्याला ट्रिक केला तर तो कुणालाही भीत नाही. फक्त त्याला पंप मारण्याची गरज आहे, हवा भरण्याची गरज आहे. आणि ती हवा चुकीच्या गोष्टींसाठी भरली नाही पाहिजे, चांगल्या गोष्टींसाठी. त्याला भरारी घेण्यात पंखात जर बळ दिलं ना तर तो चांगला उडू शकतोय, आकाशात उडू शकतोय. तर त्यामुळं मी सूरजला कायम सांगत होतो. पहिल्या आठवड्यात आमची चर्चा झाली, सगळी टीम मला म्हणायची का सूरजला नॉमिनेट करू, आपण सूरजला नॉमिनेट करू, सूरजला गेम कळत नाही, सूरजला वाचता येत नाही. मी म्हणलं नाही, सूरजला जर नॉमिनेट केला तर जनतेचा विश्वास राहणार नाही, जनता लगेच पहिल्या आठवड्यात बाहेर काढेल. कारण सूरज पहिल्या आठवड्यात इम्प्रूव्ह झाला नव्हता आणि मी थोडा इम्प्रूव्ह झालो पहिल्याच आठवड्यात. कारण मला यांची रणनीती माहीत होतं, पुढं पुढे दाबणार आहेत मला. त्यामुळं पहिल्या आठवड्यात मी चांगली तयारी केली नाही. मला सूरजला मार्केटला आणायचं होतं पुढं. मग पहिल्या आठवड्यात मी सूरजला वाचवला. मग जेव्हा जेव्हा मला संधी येत होती तेव्हा तेव्हा मी सूरजला वाचवला. कारण मला माहिती गडी एकदा जर चालायला लागला ना मैदानात, ह्याची मैदानात कोणीच बराबरी करू शकत नाही. आणि त्यांनी माझं पारणं फेटलं, मी बाहेर आलो, मला याचं दुःख वाटत नाही. पण माझं एक स्वप्न होतं, मी फक्त बोलून धावत नव्हतो. लोक मस्त म्हणायचे सूरजला आम्हाला कॅप्टन करायचं आहे, कॅप्टन करायचं आहे. अरे सूरजला तुम्हाला कॅप्टन करायचं आहे, सूरज तुमच्या टीमचा आहे, सूरजला तुम्ही नॉमिनेट करताय, सूरजला तुम्ही भाऊ मानताय, सूरजला तुम्ही नॉमिनेट का करताय. मग सूरजला जर नॉमिनेट केलं असतं तुम्ही सांगा उद्या कोणी घराच्या बाहेर जाईल. तुम्ही सूरजला जाणून बुजून नॉमिनेट करताय. जेव्हा अंकिताने मला सूरजला नॉमिनेट केलं, मला इतका राग आला की तिला म्हटलं तिला कळायला पाहिजे ना माझ्यावर राग आहे. कुणाचा फोटो घ्यायचा, अरबाजचा घ्यायचा, वैभवचा घ्यायचा, सूरजला सख्खा भाऊ मानतील, सूरजला नॉमिनेट करते. अरे निक्की बरी ना त्यापेक्षा, निक्कीने मला कधी नॉमिनेट नाही केलं. सूरजला म्हणते मी सूरजच्यासाठी कायम उभा राहणार आहे, सूरजसाठी कायम उभा राहणार आहे. बीबी करन्सीचा सारा टास्क होता, सत्य येणार होतं डोळ्यासमोर. तेव्हा सूरज आत गेला. सूरजला बिग बॉसने विचारलं तुम्हाला गेम कळतो का, तर सूरज म्हणला हो. तर अंकिता आणि दादा म्हणले सूरजला गेम कळत नाही, त्यामुळं आम्ही बीबी करन्सी देऊ शकत नाही. भलेही तो आमच्या टीममध्ये असू द्या, भले तो आमच्या टीममध्ये असू द्या, पण सूरजला ती बेबी करन्सी देणं गरजेचं होतं. कारण सूरज त्यांच्या टीममधून खेळत होता ना. मग तुम्ही सूरजचा वापर करून घेऊ नका, मला हेच सांगायचं असतं. मी सांगत नाही सूरजला मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. मला सूरजला कॅप्टन करायचा होता. मी सूरजला प्रत्येक वेळी माझं मत सूरजच्या बाजूने दिलं आणि मी ते सिद्धही केलं. येताना मी जे 50 कॉईन दिलं ना ते मला सूरजला फायद्यासाठी द्यायचं होतं. कारण मला माहिती ते योग्य वेळ आल्यावर चांगलाच कॉईनचा वापर करणार. तुम्हाला टॉप 3 कंटेस्टंट कोण वाटतात आणि विनर कोण व्हावं असं वाटतं? मला विनर तर सूरज चव्हाण वाटतो मनापासून. कारण अरबाज पटेल जरी माझा मित्र असला, मी त्याला शब्द दिला असला, तर मी सूरजला आधी शब्द दिलेला आहे की सूरज मी तुझ्या पाठीमागं कायम खंबीरपणे उभा राहीन. आणि मला तरी वाटतं सूरज चव्हाण ट्रॉफी घेऊन यावा त्याचं स्वप्न आहे. त्यानं आजपर्यंत कधीच स्वप्न बोललेलं नाही सूरज चव्हाण. त्यांनी एवढं स्वप्न बोललं आहे तर त्याचं स्वप्न साकार व्हावं. आणि अरबाज आणि वैभव मला वाटतात. हां, पण आता संग्राम भाऊ काय करतात काय माहीत. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? प्रेक्षकांना एकच सांगेल, माझ्या पाठीमागं तुम्ही उभा राहिलातच, पण इथून पुढं माझी एकच अपेक्षा व्यक्त करतो की सूरज चव्हाणच्या पाठीमागं उभं राहा आणि सूरज चव्हाणच्या हातात आपल्याला ट्रॉफी पाहिजे. मी सुद्धा उभा राहतोय, तुम्ही पण उभा राहा. आणि तुमचं सर्वांचं मनापासून आभार. तुमच्याशी बोलून खूप खूप छान वाटलं. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आपलं महानगर. धन्यवाद.